काल तर त्याच्या उशिरा येण्याची हद्दच झाली. बाबा, हो काल तो आमच्या बरोबर होता. मी जरा दूध घेऊन येते हं. तुमच्या बरोबर? हो, म्हणजे मी आणि श्रीच त्याला बाहेर भेटलो होतो. पण कालचीच रात्र होता ना, मग त्याआधी रात्र रात्र कुठे नाहीसा होत होता? बाबा, तो काहीतरी करण्याची धडपड करतोय. कसली धडपड? म्हणजे फॅमिलीला सपोर्ट व्हावा त्याच्याकडून, असं काहीतरी करायची इच्छा आहे त्याची. पण ते फॅमिलीला विश्वासात घेऊनही करता येतं ना. अहो बाबा, स्वभाव नाहीये त्याचा तसा. स्वभाव नाही आणि इच्छाही नाही. बाबा प्लीज रागवू नका हो तुम्ही त्याच्यावर आता. अगं रागावतो आपण आपला अधिकार असलेल्या माणसावर. बाबा, अहो मुलगा आहे तो तुमचा. नाही ग, असं नुसतं जन्माने कुठलंही नातं नाही ठरत, ते वर्तनातून यायला लागतं. हो, पण व्यक्त व्हायला त्याला थोडा वेळ तरी द्या ना. वेळ दिलेला आहेच की त्याला. कोणी आणि कशासाठी धारेवर धरलंय त्याला? सगळं मन की खुशी दिल का राज चालू आहे सुरुवातीपासून. तसं नाहीये बाबा. हे बघ जानू, तू नको या सगळ्यात पडू. तू तुझा संसार सुखाचा कर. आमचं हे सगळं असंच होतं आणि असंच चालू राहणार आहे. बाबा पिंट्या म्हणालाय. म्हणणं आणि करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे ग बाळा. करणाऱ्याला कधी बोलण्याची गरज नसते. तू कधी म्हणालीस का मी याव करीन नि त्याव करीन म्हणून? जे काय करायचं ते करून दाखवलं. बाबा तुम्ही असं बोलता ना म्हणून तो विचित्र वागतोय. आणि तो तसं वागतो म्हणून माझ्यावर असं बोलायची वेळ येते. नाही जान, त्याच्याबद्दलचं माझं मत आहे ना, हे एका रात्रीमध्ये तयार झालेलं नाहीये. हो, पण त्याच्याबद्दलचं तुमचं मत बदलण्याची संधी तरी द्या ना त्याला. अगं संधी कशाला द्यायला पाहिजे? त्याचं वर्तन बदललं की माझं त्याच्याबद्दलचं मत आपोआपच बदलेल. बाबा कसं समजावं तुम्हाला? अहो आपण सपोर्ट केला पाहिजे त्याला. कशासाठी? तो तो जी काही धडपड करतोय ना त्याच्यासाठी. कसली धडपड करतोय तो? हा, जाऊ दे ना बाबा, तुम्ही ना समजूनच घेत नाही आहात. अगं काय समजून घेऊ ते तरी सांग मला. सोडा. पटेल तेव्हा पटेल. बरं, मी आज तुमच्यासाठी घर बघायला जाते. नको. रघुअण्णांनी त्यांच्यासाठी म्हणून ज्या 2 खोल्या घेतल्यात ना, त्यांच्या शेजारीच या 2 खोल्या बघितल्यात आणि मी स्वतः बघितल्यात. चांगली आहे जागा. ठीक आहे, मला पाहायची आहे ती. नको. हे बघ जानू, तू आता या घरातून जरा लक्ष काढून घे. पिंट्याचं हे सगळं जे काही झालेलं आहे ना, ते ह्यामुळे झालेलं आहे. झडझडून अंगावर जबाबदारी घ्यायची सवयच राहिलेली नाहीये त्याला. एखादी जबाबदारी अंगावर घ्यायची, निर्णय घ्यायचा, निर्णय चुकला तर तो करेक्ट करायचा, हे सगळं काही त्याला माहितीच नाहीये. अगं आयतं किती दिवस वाढवून देणार होता आपण त्याला? त्याला काहीतरी जबाबदारी घेऊ दे ना. टक्के टोणपे खाऊ दे त्याला. नाही, हे बघ जानू, तू आणि जावई बापू आता सुखाचा संसार करा. या घरातून आता तू लक्ष काढून घे, खरंच काढून घे. सगळं फायनल व्हायच्या आधी मला एकदा खोली बघायची आहे. अगं पण बाबा प्लीज, मला बघायचीच आहे. सॉरी, पण त्याशिवाय मला स्वस्त नाही बसवणार. मर्जी तुझी. पण हे बघ बाळा, जीवाची फार धावपळ करू नको. वेळ मिळेल तेव्हा ये आणि बघ. बरं बाबा. ठेवू फोन? प्लीज पिंट्याला काही बोलू नका. मी कधी काय बोलतो त्याला? हो हो, नाही बोलणार मी. ठेवतो. हो. काय मिसेस, काय झालं? बाबा रे, बाबांचं काय? बाबांना कसं समजवावं हेच कळत नाहीये मला. म्हणजे पिंट्याचं हे वागणं आणि एकीकडे बाबा त्याच्यावर चिडत राहतात. या सगळ्यात मी काय करू तेच कळेनासं झालंय. जान्हवी, फेजेस असतात या. मी सांगितलंय तुला ऑलरेडी. आणि सगळं काही नीट होणार आहे. पिंट्या स्वतः या फेजेस मधून बाहेर येईल. त्याचं त्याला कळेल तो काय करतोय ते. अरे पण बाबांनी हे समजून घेतलं पाहिजे ना. अगं घेतील ना, पण त्यांनाही थोडा वेळ दे. ते ना जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं पिंट्याकडे बघायलाच तयार नाहीये. त्यांचं जे ठरलंय ते ठरलंय. जान्हवी रिलॅक्स.
आता तू पिंट्याची बाजू घेऊन बाबांवरती नाराज होऊ नकोस. हा, पिंट्या जसा बदलतोय त्याच्यासाठी ही जशी एक फेज आहे ना, तशीच पिंट्यामध्ये होणारे बदल ऍक्सेप्ट करणं ही बाबांसाठी सुद्धा एक फेज आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये होणारे बदल बाबांना दिसतायत, कदाचित ते कळतायत, पण ज्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये राहून आजवर पिंट्याशी ते वागत आलेत ना, त्याच्यातून बाहेर येऊन हे सगळं त्याच्या समोर ऍक्सेप्ट करणं अवघड जात आहे त्यांना. त्या दोघांनाही वेळ देणं गरजेचं आहे. रादर मी तर असं म्हणेन की या फेजची गरज आहे ती. बरोबर आहे तुझं. जान्हवी, काहीही काळजी करू नकोस, सगळं खरंच नीट होणार आहे. आणि पिंट्याला फार डिवचायचं नाहीये, रिस्पेक्टफुली वागवायचं. स्वतःचा स्वतः बदलेल तो. तसं झालेलंच बरं, कारण आपण त्याला नीट वाग असं सांगून तो वागला ना तर फार काळ नाही टिकणार ते. त्याचं त्यालाच रिअलाइज झालं पाहिजे. आणि आई बाबा आहेत रे, बाबांचं वय झालंय आता, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. घेईल ना समजून, पण त्याच्या मागे नको लागूया आपण. मी सांगतोय यातलं काही पटलेलं नाहीये, नुसतं आपलं हुम करते. आई आणि बहीण दोघेही भावाच्या मागे लागणार आहात, हंटर घेऊन. नाही, मागे नाही लागणार, पण हो, पाठपुरावा बाकी नक्की करणार. श्री, त्याचं काय चाललंय हे मला कळायलाच हवं. अरे, हा जो काल भेटला ना आपल्याला, तो आमचा पिंट्या नाहीये, हा कोणीतरी वेगळाच होता. आणि मला पुन्हा एकदा त्याला पहिल्यासारखं झालेलं बघायचंय. तुला जे हवंय ना तेच घडेल. फक्त आता एकदा गोड हसून दाखव बरं नवऱ्याला. That's like my girl. चला, उशीर होतोय, ऑफिसला जायचं. आणि ब्रेकफास्ट सुद्धा स्किप नाही करू शकणार. चला. इंदू वहिनी, हा, तुम्हाला कोणी सांगितलं? मला बेबी वंशनी सांगितलं. मला तर माहितीच नाही. श्रीनी तरी सांगायचं ना आपल्याला. अहो, मध्यरात्री आला होता, मग एवढ्या रात्री श्री आपल्याला कसा उठवणार आणि सांगणार? हो, तेही खरंच आहे म्हणा. पण मग झोपलाय कुठे? गेस्ट रूम मध्ये? माहित नाही. मी बघून येते पटकन. नको नको, उठला की कळेल ना आपल्याला आपोआप. राहू दे, उगाच बिचाराची झोप मोड नको. हा, उगाच झोपमोड नको. पण आता तो आहे म्हणजे नाश्त्याला असेलच नाही का? काहीतरी गोडाचं करायला पाहिजे. पोहे आहेत ना केलेले? पोहे तयार आहेत. हा, पण काहीतरी गोड पण करूया. गोड? हा, आपल्या घरात गोड म्हणजे काय? सगळ्यांचा फेवरेट शिरा. शिरा करू? बरोबर, कर. नाही नाही, पण त्याला आवडतं का गोड? अगं, खाईल ना घासभर. हा, खाईल ना घासभर. इंदू वहिनी, तुमचं ना कधीच काही ठरत नाही. अरे, ठीक जा ना. मी रवा घेते भाजताना. हा, आला श्री, आला. नाश्ता देते. हो, लवकर आण. ये रे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, हे पोहे. वाह, पोहे. ब्रेकफास्ट केला पाहिजे, बायकोला प्रॉमिस केलंय. अच्छा, बायकोला प्रॉमिस केलंय म्हणून पोहे खाणार आहेस? आम्ही एवढं प्रेमाने बोलतो त्याचं काहीच नाही. अगं, तिच्या नावानी का होईना, जाणारे श्रीच्या पोटातच ना. खाऊ दे. आणि मला फार बरं वाटतंय, जान्हवीने बरोबर वठणीवर आणलंय तुला. शरे, माझा मुलगा काही वाया गेला होता का वठणीवर यायला? जान्हवीने कितीतरी जन्माचं पुण्य केलंय म्हणून तिला श्रीसारखा नवरा मिळाला. असं नाही हा वहिनी, जान्हवी पण खूप छान मुलगी आहे. श्री चांगला आहे ना म्हणून जान्हवी चांगली आहे. असं नाही वहिनी, अगं, हे पुरे ना. सुरू झाला. जान्हवी सगळ्यात चांगली मुलगी आहे. शरे, अरे सावकाश, घास लागेल रे बाळा. उशीर झालाय. चला चला चला, मी नीट निघतो. जा, हो, सांभाळून या. जा. होय. ऐक ऐक ऐक, 11:30 पर्यंत ना ड्रायव्हर कडून तुझ्यासाठी डबा पाठवते. आणि सगळ्यात खालचा डबा आहे ना, त्याच्यात तुझ्यासाठी थोडा गोडाचा शिरा भरते. आठवणीने खा.
काय झालं? मी आठवणीने खाऊ? खाणार खाणार, लक्षात ठेवून खाणार आणि तुला फोनही करणार. हं? श्री हिला फोन करू नकोस हा, बेबी वंचन कर. शरीव आठवणीने शिरा कर मात्र. शिरा का? शिरा शिरा शिरा. ए, चला बाय 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 बाय. शरीव म्हणजे चहा देऊ तुला लगेच? ए जान्हवी, मी ना आपल्याकडे ते हा आलायत ना, ते तो आलाय ना, काय ते पाहुणे आलेत ना, पाहुण्यांसाठी. पाहुणे कोण? पिंट्या. अगं बेबी वंसानी सांगितलं आम्हाला. हा हा, पिंट्या आलाय ना, पिंट्यासाठी. तो गेला. गेला? हो. असा कसा गेला? कोणालाही न भेटता? फक्त बहिणीला आणि भाऊजींना भेटायला आला होता वाटतं. नाही नाही, तसं नाही आहे. अगं तसं नाही म्हणजे? आमचा नाही, निदान आईंचा तरी मान राखायचा. आता लहान नाहीये तो, आणि तुला कळायला नको आम्ही आमच्या सासरचा टेस्ट दाखवत नाही म्हणून, पण तुम्ही वाटेल तसं. इंदू, अगं काम असेल त्याला काहीतरी. हो, आणि तो येईल ना इंदू बहिणी परत. येऊ दे ना. आम्हाला जर भेटणारच नाहीये तर आम्ही कशाला कोणाची पर्वा करायची? अगं इंदू, काय झालं एकदम इंदू बहिणींना? आई, काय ग? ते तुम्ही पेपर वाचत चहा घेता ना खाली, बोलवायला आले होते. अगं बेबीने आणून दिला मला चहा. दिला का? बर. काय झालं? ते हल्ली मला ना शरयू सारखं व्हायला लागलंय. म्हणजे विसरणं हो. ते नाही म्हणते मी. तू काहीतरी बोलण्यासाठी इथं आलीयस तर ते बोल. हा, जान्हवीच्या माहेरच्या माणसांचा खूप राग येतो मला आई. काय झालं? अहो, तिचा भाऊ म्हणे काल आला होता. कुणाची विचारपूस नाही, काही नाही, फक्त बहिणीला आणि भाऊजीला भेटला आणि गेला निघून. हो, बेबी बोलली मला. पण ही काय पद्धत झाली का आई? वागण्याच्या पद्धतीची कुणाकडून अपेक्षा करताय तुम्ही इंदू? अगं स्वतःच्या मुलीच्या लग्नात मुलाकडच्यांकडून चंद्रहार आणि जरीच्या साडीसाठी अडून बसलेली बाई त्या लोकांच्याकडून कसली आणि काय अपेक्षा करणार ह्याचा पोच आपल्यालाच हवा ना. अहो, पण साधं घरातल्यांची विचारपूस करू नये इतका काही लहान नाही ना तिचा भाऊ. आणि पुन्हा तेच, अगं कल्चर असावं लागतं ते. हा, ते तुम्ही म्हणताय तेच काय, ते असावं लागतं. पण त्याने कसंही वागायचं आणि आपण मात्र रीतीप्रमाणे वागायचं, हे काय? आपल्या मुलानं तिला या घरात आणलेली आहे लग्न करून. आपण आपली पातळी सोडू शकत नाही. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्याला वागायचं असतं ना, तर लग्नातच वाजलं असतं तिच्या आईनं चंद्रहार मागितला तेव्हा. पण आपण ते करत नाही, कारण आपण आपल्या मुलाचं सुख पाहतोय आणि नंतर तेच पाहिजे. पण आई, कसं होणार हो आपल्या श्रीचं? हीच तर चिंता पोखरतीये मला. आपण तिच्याशी बोलूया ना, तिला सांगायला हवं. तिच्याशी मला बोलायचं नाहीये आणि तिला सांगण्यातही मला इंटरेस्ट नाहीये. श्रीला जेव्हा पटेल तेव्हा पटेल. आणि नाही पटलं तर उघड्या डोळ्यांनी तमाशे बघत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नाहीये इंदू. जाऊ मी? हे घेऊन जा.
पिंट्या, हा ए पिंट्या, हो आई. अरे चहा घे रे. हा? चहा घे. आज मेरी ही शांता पण आली नाही. आणि काय रे, काल रात्री किती उशीर केलास? तुला माहितीये ना, रात्रीचे बाबा किरकिर करत राहतात. आता उशीर नाही होणार आई. का? आता मी माझा बिझनेस करणार. आत्ता बिझनेस करणारे म्हणजे आधी काय करत होतास? काही नाही. अरे पण कसला बिझनेस? हे काय नसतं खूळ घेतलंस डोक्यात? आणि ते झेपणार आहे का आपल्याला? एवढे पैसे कुठून आणणार आपण? पैसे आहेत माझ्याकडे. पैसे आहेत तुझ्याकडे? काय चोऱ्या माऱ्या करायला लागलास की काय? हा? हे बिझनेसचं काय नवीन खूळ डोक्यात घेतलंयस तू? बिझनेस करणं म्हणजे काय खेळ वाटतो काय तुला? रगड पैसा लागतो त्याच्यासाठी. अरे इथे दातावर मारायला एक दमडी नाहीये आपल्याकडे. उद्या घरात कोणी आजारी पडलं ना, तर जान्हवीकडे जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. कळतंय का तुला? मी मागितले का तुमच्याकडे पैसे? माझं मी करेन मॅनेज. अरे काय डोंबलाचं करणार? करायला जाशी रे, आणि व्हायचं भलतच. काही डोक्याचं दही नको करूस या. आईला यार काय म्हणतोयस तू? हा? ग यार म्हणजे मित्र. मी मित्र नाहीये तुझी, आई आहे. आणि आईशी आईच्या मानाने वाग. तुला सांगते, जरा धोरणीपणाने वागायला शिक. आपल्या भावजींना हाताशी घे आणि त्यांच्या व्यवसायामध्ये शिरकाव कर. आणि मग कर, तुला काय जो काय धंदा बिंदा करायचा आहे ना, तो मग कर. मी निघतो आता. आता मी बोलते तुझ्याशी आणि तू निघालास कुठे? काम आहे मला. काय काम आहेत? भाऊजींनी भेटायला बोलवलंय ऑफिसमध्ये. अरे अरे गधड्या, मग हे आधी बोलायचं नाहीस का? हे बघ, जावई बापूंना सांग, आई म्हणत होती की चाळ मोडणार आहेत, काय करायचं आता आम्ही? आता त्यांना कशाला सांगायचं? त्यांच्याशिवाय कोण आहे आपल्याला दुसरं? मी करेन काहीतरी. तोंड बघितलंस का कधी आरशात? म्हणे मी करेन. हे करायला तू घरात तरी असायला पाहिजेस ना. येऊ का मी आता? भाऊजी वाट बघत असते. बर बर बर, नाही येतो ना मी, लगेच येतो मी. हो हो, रघु अण्णांचा फोन आला होता, जागा बघायला जायचंय, मी जरा जाऊन येतो. बाबा तुम्ही नका जाऊ, मी जातो. अरे नको, काही ठरवायचा प्रसंग आला तर. करतो सगळं बाबा. मी काय म्हणते, आपण कशाला ती दळभद्री खोली बघायला जायचं? एवढा कुबेरासारखा जावई असताना आपण कशाला झोपड्यामध्ये राहायला जायचं? जावई बापू आहेत ना, ते आपली चांगलीच व्यवस्था बघतील. गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. काय हो, गाढव कोणाला म्हणताय तुम्ही आता? मी मला स्वतःला गाढव म्हणतोय. तुझ्याशी लग्न करण्याचा गाढवपणा केला ना मी. पुरे, हा पुरे. तुमचे टोमणे पुरेत आता. हे मी जे काही करते ना, ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करते. आता एवढं वय झालं आपलं, आता या वयात तरी आपण चांगलं नको का राहायला? उगीच जीवाचे हाल किती करून घ्यायचे? सगळं आयुष्य मेलं या चाळीच्या खुराड्यामध्येच गेलं. आता निदान कुठेतरी आपल्याला बंगल्यात, गेला बाजार अगदी फ्लॅट मध्ये राहायला मिळतंय, तर का जाऊ नये म्हणते मी. हे बघ, तुला जे काही बंगल्यामध्ये आणि फ्लॅट मध्ये राहायचं ना, ते तू राहा. मी रघु अण्णांनी बघितलेल्या खोलीमध्ये राहील. हो, पण त्यासाठी डिपॉझिट द्यावं लागतं. ते कुठून आणणार? ते आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे कुठून आले रे पैसे? काय बँकेवर दरोडा बिरोडा पाडलास की काय? माझ्या मित्रांनी दिले. कोण मित्र रे? आई नवीन मित्र आहे, तू ओळखत नाही. अरे हो, पण काही नावं गावं असतील की नाही त्यांची? अमर अकबर अँथनी काही असेल, तुला काय फरक पडणार आहे का त्याने? झालं, आत्ता बरा होतास ना रे. हा, लगेच उलट उत्तर करायला लागलास. तुझं म्हणजे ना त्या कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. नळीत कितीही घालून ठेवलं ना, तरी वाकडी ती वाकडीच राहणार. निघतो मी, आणि येताना रघु अण्णांनी सांगितलेली खोली सुद्धा बघून येतो. म्हणजे तू येत नाहीयेस का जावई बापूंनी सांगितलेल्या घरात? अरे चल ना, आपण दोघं जाऊ. यांना जाऊ देत, 4 दिवस राहतील आणि नंतर येतील परत आपल्याच मागे. अरे आपण दोघं जाऊया ना जावई बापूंनी सांगितलेल्या घरात. आई आपण भाऊजींना त्रास द्यायला नको आता. अरे त्रास कसला याच्यात? तुझ्या बहिणीचा नवरा येतो आणि तुझी कमावती बहीण नेलीस ना त्यांनी या घरातनं. तिला नेलं नाही या घरात. तिचं लग्न झालंय त्यांच्याशी.
आणि ते सुद्धा तिच्या इच्छेने. हो पण कमावता हात गेलाच ना. मला काही समजतच नाही का तुम्ही? ती सासरी गेल्यानंतर मी काय तुम्हाला भीक मागायला लावणार आहे का? मला जे काही करायचं ते मी करेन, तुम्हा दोघांना उपाशी नाही ठेवणार आहे. पिंट्या आपलं तुझं मोठी आई. सॉरी, मला न विचारताच आत आले. तू ना सगळ्यांना एकदाच होलसेल मध्ये सॉरी म्हणून टाक. सॉरी. आता आलीस तर बस. माझ्यासारखी बेबी वंश असत्या ना तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं असतं. तुम्ही असं काही म्हणणार नाही याची खात्री होती. कपड्यांना हात लावू नकोस. कुणीही कपड्यांची घडी घातलेली मला आवडत नाही, अगदी आईंनी सुद्धा. कुणी जर कपड्यांची घडी घातली तर मी परत मोडते आणि परत अशी छान घालते. पदर कसे व्यवस्थित बसले पाहिजे. अमृतचे बाबा नेहमी म्हणायचे, इंदूने कपड्यांना घडी केली आहे ना, मग आता इस्त्रीची गरजच नाही. जाऊ दे, माझ्या मिलीचं पुराण नेहमी चालूच असतं. तू कशाला आली होतीस? खरं तर माफी मागायलाच. कशासाठी? तुम्हाला माहितीये कशासाठी? नाही म्हणजे चंद्रहारासाठी, सोन्याच्या जरीच्या साडीसाठी, की पिंट्या काल रात्री वागला त्यासाठी?